नाही? अगदी तसंच ही पेशकश होती. पण प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि मंचावरती उपस्थित मान्यवरांच्या माहितीसाठी आम्ही सुपर 16चे सामने ज्या वेळेला बघितले त्यावेळेला एक संघ 2 मिलीसेकंदासाठी डिस्क्वालिफाय झाला. किती? 2 मिलीसेकंदासाठी, बरोबर. तसाच यांच्यात शेजारील संघ, ज्या संघाची बादशाह आम्ही गेले कित्येक वर्ष बघत आलोय आणि ती बादशाह मी का म्हणतोय, हा असा गोविंदा पदक आहे त्याने मीरा भाईंदर इथे झालेला मागील वर्षी एक्सपर्ट गोविंदा आपल्या नावे केला. त्याच बरोबरीनं 8 थर रावण्याचा विक्रम यांच्या नावे आहेच आहे. 7 थरांची गती कशी वाढवायची हे यांच्या विना दुसरं कोणाला माहीत आहे मला वाटत नाही. आणि तिसरी गोष्ट, मागील वर्षाच्या क्षितिजोत्सवामध्ये याच गोविंदा पथकाने आपला एक नारा देत असताना सेकंड रनर अप ते झाले होते, बरोबर की नाही? म्हणूनच एकच नारा आणि असाच नारा देत असताना येवत किती 10-12 आमचा नारा अजिंक्य तारा. आणि त्या अजिंक्य तारा टीम आज रिप्रेझेंट करतेय त्या टीमला आणि त्या टीमचं नाव आहे शूरपारख स्ट्रायकर. जल्लोष लई भारी झाला, एक टीम एक स्वप्न एक गगन गाठायचं, फौजन विकासचा झेंडा उचलायचा. हातात विश्वास डोळ्यात तेज, ही केवळ स्पर्धा नाही हाच जनतेचा स्वरूप. आला क्षितिजोत्सवाला दहीहंडीचा जल्लोष लई भारी झाला. युवा मन नवा रस्ता नवी उमेद, थँक्यू. मी बघाशी म्हटलं होतं एकाने येऊन अचानक 36 सेकंदामध्ये 7 थर लावले. तो तिसरा कोणताही संघ नव्हता, आज तो अजिंक्य तारा होता जो आज शूरपारख स्ट्रायकरच्या नावाने खेळतोय. Am I right or wrong? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, बरोबर की नाही बबल्या? अवधूत लिंगायत, प्रणित तोडणकर, संकेत आगरे आणि या सगळ्यांच्या पाठीशी आशीर्वाद कोणाचा आहे माहित आहे? आमच्या जागेवरती बसलेले आमचे माजी सभापती निलेशदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम विविध सामाजिक उपक्रम राबवते. मग त्यामध्ये शालेय साहित्य वाटप असो, रक्तदान शिबिर असो, गणेश उत्सव, दहीहंडी, ही तर यांच्या नसानसात भरलेली आहे. आणि अशी टीम आता आपल्या नावाचा दबदबा दाखवण्यासाठी येते. कणदा प्लीज कम. सगळ्यांना विनंती आहे, जोरदार टाळ्या जातात त्या टीम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळ्यात पहिला विचारायचं वाटतं की जसं मगाशी म्हणालो होतो की शूरपारख स्ट्रायकर या नावात मुळातच शूरपारख या नावात इतिहास आहे. तर काय म्हणायचंय, काय वाटतंय की आता इथून पुढे इतिहास घडवणार की नाही, काय वाटतंय? नक्कीच हाच सामना आमचा फायनल असेल, कारण जो पहिला सामना झाला शिवगणेश मित्र मंडळ खरंच तो तालुक्याचा राजा आहे. जे ज्यावेळी तालुक्यामध्ये दहीहंडीची मंडळ मोजकी होती त्या टायमाला ते मंडळ 8 थरांचं मंडळ रचत होतं. त्यामुळे त्यांना ते तालुक्याचा राजा आहे, त्यांनी नाव कमवलेलं आहे. आणि अशा संघावर आम्हाला बीट करायचंय, म्हणजे नक्कीच ही आमची फायनल असेल. हीच मॅच आम्ही फायनल म्हणून खेळतोय. वाह, क्या बात आहे. लव युअर स्पिरिट. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आपल्याला विनंती, आपण आपल्या जागेवरती यायचंय. मला तुमचा जोश ऐकायला आवडेल, कारण आज सगळ्यांमध्ये जोश भरल्याविना सुपरहिटचे मुकाबले चांगले होणार नाही आहेत. टीम हाऊस जोश, टीम हाऊस जोश. विश यू ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. Preparation time start.
6, 5, 4, 3, 2, 1. तो वेग, ते समर्पण, हो 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 हो, तो वेग, ते समर्पण, आणि आता कुठली चूक होता कामा नये. हीच ते वेळ, हाच तो क्षण. ओ आणि सदम सावकाश उतरायचंय. सावकाश, उतरण्यासाठी बंधन नाहीये. सावकाश, अगदी सावकाश. अप्रतिम. आधी एक काहीतरी बघितलं आणि आता हे अजून एक त्यावरती. ओव्हर टू रेफरी. Attempt successful with 0 penalty. क्या बात क्या आहे. बात आहे. बघा इकडे तर लागत होते आणि तिकडे बाकीच्यांच्या गळ्यामध्ये श्वास अडकलेला होता. पार्ट ऑफ कॉम्पिटिशन म्हणून हा जो श्वास आहे तो थोड्याच वेळात निघणार आहे. आपल्याला विनंती, आपण कोर्टच्या बाहेर यायचंय.